हाय सगळ्यांना. मित्रांनो, तुम्हाला लय दिवस झालं काहीतरी सांगेन वगैरे म्हणतो. सगळ्यांना मी म्हणलेलो एक सरप्राईज आहे, पण विषय काय झाला, सरप्राईज सांगायचं राहिलं. का राहिलं तर त्याच्या मागचं लय मोठं कारण आहे. एक आपल्याला उद्घाटन करायचं होतं चांगलं, पण जवळ येतील थोडं. एक आपल्याला उद्घाटन करायचं होतं मला चांगलं, पण ते काय झालं, कामाच्या रड्यात हे लोणच्याच्या धावपळीमध्ये किंवा बाकीच्या गोष्टीच्या मागं मला काही गोष्टी असं उद्घाटन वगैरे करता आलं नाही, नारळ फोडता आलं नाही, काय नाही. पण मी म्हणलेलं निवांत करीन. पण काय झालं, विषय काय झाला, मी एक छोटंसं म्हणजे एक इथं माझं बारामतीमध्ये बैल बाजारापाशी आमचं दुकान आहे. तर त्या दुकानामध्ये आम्ही एक कौलाचं दुकान म्हणजे कौलाचं दुकान टाकलं. म्हणजे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे कौलं मिळतात असं एक दुकान चालू केलं. तर बघा, हे अशी कौलं आहेत, पुन्हा हे कौलं, पुन्हा त्याच्यानंतर हे खालचं पार्किशनचं कौल, पुन्हा बघा इथे गाडी भरून दिली या. आता गाडी भरून चालली आणि भरपूर जागेवरती आपली कौलाची कामं चालू होतं. असं काही की एका जागेवर नाही, अशा गाड्या येत्या जात्यात, भरून जात्यात येत्यात. म्हणजे आमचं चालूच आहे कौलं ऐकायचं माझं. पण व्हिडिओ टाकता काय आला नाही. कशामुळे नाही आला, कारण की मला वेळच भेटला नाही, टायमिंग मिळाला नाही. आणि धावपळ एवढी व्हायची की रोज मी म्हणायचो आज सांगेन उद्या सांगून, पण चला तर म्हणलं आज एकदा फायनली सगळ्यांना सांगून टाकावं की मी पण बारामतीमध्ये कौलाचं छोटंसं दुकान टाकलं. जास्त नाही, एक 1.5 लाख रुपयाचा माल म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली मी, छोटीशी 1.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली. आणि त्याच्यामध्ये आता हे 50 हजाराचा कौल चालला आहे. म्हणजे कौल आपण विकलेला आहे, शेतफळला विकला. शेतफळचं कस्टमर आहे, त्यांना आपण विकला. म्हणजे कसं झालं, सगळ्या माझ्या मित्रांना माहिती झाली की मी दुकान टाकले. तर ते काय करायला लागले, मला कस्टमर द्यायला लागले, मामा चहा ना आपलं. तर सगळ्या मित्रांनी सगळीकडे आपली जाहिरात केली. आणि मी व्हिडिओ टाकला नाही की मी कौलाचं दुकान टाकलेलं आहे, चालू केलं. आणि कोणालाच माहिती नाही, अश्विनी सुद्धा माहिती नाही मी कौलाचं दुकान टाकले. पण जाऊ द्या मरू द्या म्हणलं, आज काय होते सांगून टाकावं म्हणलं, काय उद्घाटन होईल तेव्हा होईल. ते कसं घराच्या वास्तुशांतीसारखं झालंय माझं, मुहूर्तच गावा नाही कोणत्या गोष्टीलाच. म्हणजे एकटा असल्यामुळे काय होते, धावपळ होती. आणि छोटंसं दुकान टाकलं म्हणजे सगळ्या प्रकारची कौलं, छोटी कौलं, मोठी कौलं, सगळे 1000, 1,500 म्हणजे टोटल ती नसते. कोपीला वगैरे स्लॅपला वगैरे असतात अशी कौलं. टोटल सगळी कौलं आहेत माझ्याकडे. म्हणजे सांगायचं म्हणतो म्हणजे अशी पण कौलं आहेत, हे सगळी कौलं आहेत. आणि म्हणजे काय सांगू तुम्हाला, म्हणजे असं नाही की माझ्याकडे कौल नाही, सगळी कौलं आहेत. हां, इथं कौलं येतं, पुन्हा दाखायचं. आणि कुठं बोलत नाही, आता पुन्हा एकदा गाडी मागवली. एक 4,500 कौलं येतात माझी, आज पुन्हा येतात. म्हणजे ही 4,500 कौलं संपली, आता पुन्हा 4,500 कौलं येतात. तर कसं आहे, कौलं येतात जातात. हा एक साईड बिझनेस मी चालू केला आहे. आणि व्हिडिओ रोज बनायचो, आज काढेल मग काढेल. आणि सॉरी बघा लय झालं, कसं झालं, आज राहणार म्हणजे चला एक आपलं आपण जे करतोय त्याचा एक व्हिडिओ काढणं गरजेचं आहे. आणि मी कौलाची कामं करत असल्यामुळं मला महिन्याला 2,000 कौल लागतोय. आणि बाहेर मी 2-3 हजार कौल विकतोय. म्हणजे महिन्याला मी 5,000 कौल ह्या बारामतीमध्ये खपवतोय. आणि मी जाहिरात 0% केली. जाहिरात आणि फक्त माझ्या एक 10 ते 15 मित्रांनाच माहिती. तरी मी एवढी इन्व्हेस्टमेंट चालू आहे, म्हणजे अशी कौलं वगैरे विकतो हे बघतो. पण नाही म्हणलं चला आज आपण काहीतरी सांगितलं पाहिजे, एक व्हिडिओ काढला पाहिजे. तर आता तो माझं हे कौलं, तर हे माझं एकट्याचं धाडस होणार नाही म्हणजे हे कौलं खपवायचं वगैरे. तर एक माझा मित्र आहे असं, हे एक माझा जिगरी दोस्त आहे. हाय मित्रांनो. हां, तर आम्ही 2 जणांनी मिळून चालू केलं काहीतरी. खूप दिवसापासून चाललेलं की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे, नवीन काहीतरी केलं. हां, नवीन काहीतरी केलं पाहिजे. तर असं आम्ही 2 जणांनी एक छान असं दुकान टाकलं आणि चालू केलं. कसं एखादा पार्टनर पाहिजे जीवनामध्ये, कसं काम करतोय म्हणलं एखादा जिगरी दोस्त पाहिजे एखादा. आणि दोस्त पण असा भेटला की माझ्यासारखाच भेटला, चिकाट काम करणारा, बिगर व्यसनी. आणि नुसतं काम करतो, कपड्याचा विचार नाही, काय नाही. अशी माणसं पण भेटली पाहिजे ह्या जीवनामध्ये, अशी पण माणसं लागतात. तसा एक माझा मित्र भेटला मला. आम्ही 2 जण कामं करतो आणि आम्ही 2 जणांनी असं दुकान चालू केलं. तर आता इथून मोहर रोज माझं पण व्हिडिओ येतील छान छान. मला पण वाटतं एखादा चॅनल असावा, काढावा, माझं पण सगळं साम्राज्य दावं, माझं कुठं काय चाललंय, कसं चाललंय. पण राहत गेलंय. पण इथून मोहर नाही असं करायचं. आपण माझे पण व्हिडिओ येतील, मी पण टाकायचा प्रयत्न करेन. असं वाटतं एखादा चॅनल काढावा आणि तुम्हाला सगळंच दावावं. म्हणजे माझं पण काहीतरी आहे, स्वतःचं साम्राज्य आहे माझं पण. म्हणून म्हणलं एक असं चला तर आपली गाडी चालली इकडं आहे, आमचं दोस्त चाललेत गाडी घेऊन. आपली म्हणजे कंपल्सरी
हेच आपलं म्हणजे जिथं पण कौलं असतात तसं ही कौलं व्यवस्थित गेली पाहिजे, गाडी चांगली चालवली पाहिजे, फुटली नाही पाहिजे, धावपळ नाही झाली पाहिजे. आणि हे एक माझं बारामतीमध्ये छोटंसं दुकान आहे. आता मी काय केलं खरं सांगायचं म्हणजे तर हां जर की तर मी काय केलं हे दुकान हे कौलासाठीच घेतले. हे एक मोर शेड उतरवलं हो पटत. हां ठीक आहे. तर हे इथं पण मोर आता आम्ही शेड उतरवले. ही जवळपास जागा आहे 25 बाय 15चं शेड आहे हे आमचं. आणि त्याच्या पलीकडं पण मी 1 गुंठ जागा घेतली म्हणजे तो भाड्याने घेतली. त्याला 2,500-3,000 रुपये भाडं काय केलं पलीकडे पण आपण 1 गुंठ जागा घेतली भाड्याने. म्हणजे या शेडच्या शेजारी रोड करतो रस्त्याच्या कडेला आपण 1 गुंठ जागा घेतली आहे नंतर जाऊ. तर तिथं पण मला म्हणजे खूप असं चांगलं जवळ आहे जवळ तिथं पण मला एक छान असं सुंदर असं तिथं डेकोरेशन करायचं. डेकोरेशन म्हणजे काय करायचं डेकोरेशन म्हणजे तिथं मला बंगल्याला कौलं कसे बसतील, डिझाईन, पत्रे म्हणजे खूप काय विकायचं आहे मला असं. म्हणजे माझं सगळं डोक्यात आहे आणि ते मी अंमलात आणणार आहे. आणि हे जसे सगळं आता हे कौलं आणले हे कौलं जवळपास प्रत्येक 2,000 कौल आहे माझा. हे तुम्हाला छोटं दिसत असेल पण हे छोटे कौल पण खूप आहे. हे 2,000 कौल आहे. म्हणजे एखादा कस्टमर आला तर त्याला 2,000. आणि आता आज एक गाडी मागवली ती पण गाडी आणखी 2,000 कौल मागवलं आहे मी. आणि तिथे एक छान असं डेकोरेशन करणार आहे, छान असं तिथं फ्लॅक्स जाहिरात. आणि आपण एक छोटंसं म्हणजे उद्घाटन करायचं स्पेशल व्यक्तीच्या हातनं आहे एक व्यक्ती त्या व्यक्तीच्या हातनं आपण चांगलं उद्घाटन पण करू. फक्त कसं आता आणलाय माल ठेवलाय येते कस्टमर तर उद्घाटनासाठी विकायचं नाही असं थोडंच लिहिलंय कुठं. तर चला मग आलं कस्टमर की कोण टाकतोय मी चल म्हणजे असं. आणि माझ्या कामाला मी कस्टमरला विकतो. आता मला काय होलसेलमध्ये मिळत असेल तर मी मोहर 33 रुपये, 34 रुपये, 35 रुपये जसं कस्टमर लागेल तसं आम्ही कौल विकतो. तर मला एक छोटासा असा छान असा एक व्हिडिओ काढावा तुम्हाला सांगावं सगळ्यांना. तर कसा एक माझा नवीन बिझनेस आहे आम्ही पार्टनरशिपमध्ये चालू केला आहे. आज आम्ही पार्टनरशिपमध्ये 1-2 वर्ष झालं काम करतोय. म्हणजे एकदम प्रामाणिकपणे आम्ही दोघंजण काम करतोय. आणि आम्हा दोघांजणात म्हणजे व्यवहाराच्या बाबतीत काय कुठं काय तुम्ही झालं नाही. त्याच्यामुळे चल म्हणलं आपण दोघंजण पार्टनरशिपमध्ये करू आणि केलं पण पाहिजे. तसं माझं तिकडं लॉन्चचं चाललं आहे मी तिकडं गुंतलो तर इकडे 1 जण पाहिजे. आणि हो राहायला येतच आहे म्हणजे ह्या दुकानाच्या शेजारीच आहे त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणून आम्ही दोघंजणांनी मस्तपैकी चालू केलं आहे. आता चला मग आता आणखी 4,500 कौल येणार आहे त्याचा पण एक मस्तपैकी तुम्हाला व्हिडिओ येईल नेक्स्ट टाईम. तर कसं वाटतंय नक्की सांगा माझं नवीन दुकान. आणि बाय सगळ्यांना.